बळीराजाचं राज्य येऊ दे. कोण होता बळीराजा? कुठे होते त्याचं राज्य? बळीराजा आणि शेतकऱ्यांचा काय संबंध? चला जाणून घेऊया आजच्या भागात. बळीराजा किंवा महाबली असुर वंशातील पण अत्यंत न्यायप्रिय, दानशूर आणि लोकाभिमुख राजा होता. त्याचे आजोबा भक्त प्रल्हाद होते. त्याच्या राज्यात लोकांना दुःख, भेदभाव, अन्याय नव्हता. म्हणूनच त्याचं राज्य आदर्श राज्य मानलं जायचं. महाबली इतका शक्तिशाली झाला की त्याने स्वर्ग आणि पृथ्वी जिंकली. त्यामुळे देवांना धक्का बसला. देवांना भगवान विष्णूकडे मदत मागितली. विष्णूंनी वामन अवतार घेतला छोट्या ब्राह्मण मुलाच्या रूपात आणि बळीराजाकडे 3 पावलाचं दान मागितलं. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला, तिसऱ्यासाठी जागा नव्हती. तेव्हा बळीराजाने स्वतःचं शिर पुढे केलं. हे त्याच्या वचन, नम्रता आणि त्यागाचं सर्वोच्च उदाहरण होतं. वामनाने 3रं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला पाताळ राज्याचा राजा बनवलं. पण ती शिक्षा नव्हती, तर सन्मान होता. बळीराजा म्हणजे फक्त राजाच नाही, तो समता, न्याय, समृद्धी आणि लोकांच्या प्रेमाचं प्रतीक होता. म्हणूनच आजही जेव्हा जेव्हा राज्यकर्ते शेतकऱ्यांवर किंवा सामान्य जनतेवर अन्याय करतात, तेव्हा लोक म्हणतात, इडापिडा टळो, बळीराजाचं राज्य येऊ. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.